नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्किंग ऑफ ग्रॅव्हिटी वॉटर प्युरिफायर. तर ग्रॅव्हिटी वॉटर प्युरिफायर ह्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे. हे आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे काय केलं जातं बघा, दोन टँक असतात, अप्पर टँक आणि लोअर टँक. तर अप्पर टँकमध्ये आपण काय करतो बघा, वॉटर अनप्युरिफाईड वॉटर भरतो. तर ते स्लोली, म्हणजे इथं सेडिमेट फिल्टर आहे, ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टर असू शकतं किंवा UF फिल्टर असू शकतं. ह्याच्या साह्याने ते काय होणार, ते फिल्टरच्या साह्याने हे जे अप्पर टँकमधलं जे पाणी आहे ते स्लोली खाली येणार आहे. काय येणार आहे, ते स्लोली खाली येईल आणि त्याचा जो रेट आहे तो खूप कमी असतो. तर अशा प्रकारे काय होणार आहे, पाणी आपल्याला फिल्टर करून भेटेल. पण ह्याच्यामध्ये आपण जो आहे की जे सस्पेंडेड पार्टिकल आहेत ते आपण काय करू शकतो, त्याच्या साह्याने रिमूव्ह करू शकतो. पण ह्याच्या साह्याने जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं की जे डिझॉल्व सॉलिड आहेत, टोटल डिझॉल्व सॉलिड आहेत, तर हे आपण ह्याच्या साह्याने रिमूव्ह करू शकत नाहीत. हे त्याचं डिसॲडव्हान्टेजेस आहेत. दुसरी गोष्ट जर आपण पाहिली की जर आपली फॅमिली साईज जर मोठी असेल, जास्त मेंबर असतील फॅमिलीमध्ये, तर अशा वेळेस ह्याचे जे फिल्ट्रेशन जे रेट आहे तो कमी आहे. त्यामुळं आपण जास्त फॅमिली मेंबरला आपण हा यूज करू शकत नाहीत आणि टोटल डिझॉल्व सॉलिड जे आहेत ते ह्याच्या साह्याने रिमूव्ह करू शकत नाहीत. हे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. पण ओव्हरऑल जर पण पाहिलं तर हे फिल्टर चांगलं आहे.